मी रुपाली, माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते। तर मी आज तुम्हाला अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे, अगदी कमी साहित्यात। तर या आहेत मिरच्या, दही आणि मीठ। एवढ्याच साहित्यापासून आपण दह्यातल्या मिरच्या करणार आहोत। तर आपण वाळवण्याच्या पदार्थात करतो ताकातल्या मिरच्या, पण त्यापेक्षाही अगदी सोप्या आणि कुठलंही जास्त वाळवण्याचा ताण नाही, काही नाही, अशा पटकन होणाऱ्या ह्या मिरच्या आहेत। तर मी तुम्हाला प्रोसेस सांगते कशा करायच्या। सर्वप्रथम आपण मिरच्या धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत। तर एक एक मिरची आपल्याला अशी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला त्या मिरच्यांमध्ये दही आणि मीठ व्यवस्थित लावता येईल। या मिरच्या आपण सकाळी गरम पोळी सोबत नाश्ता म्हणूनही खाऊ शकतो, किंवा कुठे प्रवासात आपण डब्याला घेऊन जाऊ शकतो। खूप छान आणि टिकाऊ आहेत, खायला पण एकदम चविष्ट लागतात। तर सर्व मिरच्यांचे आपण असे तुकडे करून घ्यायचे। ज्यांना तिखट आवडत असेल ते आपली गावरान मिरची पण घेऊ शकतात, म्हणजे गावरान मिरचीला पाणी सुटत नाही। आणि तर अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या कट करून घेतल्या आहेत। आता त्या मिरचींना आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचे। तर मी आता हातानेच घालते, कारण तुम्ही तुमच्या पद्धतीने घालू शकतात। अशा पद्धतीने आपण मीठ घालून घेतलेलं आहे मिरच्यांना। त्या व्यवस्थित असं आपण हाताने हे करून घ्यायचे, कालून घ्यायचे। त्यानंतर मिरच्यांमध्ये दही घालायचे। घट्ट असेल तर छानच, म्हणजे आपल्याला त्या मिरच्या तेवढा वेळ शिजवायला वेळ लागत नाही, कारण दह्याला पाणी सुटतं आणि मग मिरच्या आपल्या कोरड्या होण्यास वेळ लागतो। त्यामुळे आपल्याला जेवढं घट्ट दही घेता आलं तर घट्ट दही घ्यायचं आणि आंबट घ्यायचं, म्हणजे मिरच्या तिखट नाही लागत। बस अशा पद्धतीने सर्व मिरच्या आपण कालून ठेवल्या आहेत। तर आता ह्या मिरच्या आपण 10-15 मिनिटं राहू द्यायच्या रेस्ट करायला, म्हणजे पूर्ण दही त्याच्यात मिक्स होईल व्यवस्थित। त्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, अगदी मीडियम गॅसवर गरम करायला ठेवलेली ती कढई, म्हणजे मिरच्या आपल्या हे होईपर्यंत कढई पण व्यवस्थित तापते। आता मी गॅस फुल केला आहे। मिरच्यांनाही आपले 15 मिनिटं झालेले आहेत रेस्ट देऊन। या मिरच्या सरळ आपल्या या कढईमध्ये घालायच्या। अशा पद्धतीने सर्व मिरच्या कढईमध्ये घातल्या आहेत आणि आपला गॅस चालू ठेवायचा। सर्व बाजूंनी चाळून घ्यायचे असं मिरच्यांना। व्यवस्थित आता त्यांना हळूहळू पाणी सुटते। तर आपण आता या मिरच्या अशाच राहू द्यायच्या। गॅसचा फ्लेम थोडा मीडियम राहू द्यायचा आणि हळूहळू आपल्या मिरच्या हे दह्यातलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत। मध्ये मध्ये मिरच्या चाळत राहायच्या आहेत, म्हणजे आपली कढई जळणार नाही आणि मिरच्याही चटकणार नाही। आता गॅस कमी करून द्यायचा आहे आणि पुन्हा ह्या मिरच्या त्या दह्यामध्ये पूर्ण पद्धतीने शिजू द्यायच्या आहेत। या अशा पद्धतीने ह्या मिरच्या शिजू द्यायच्या आहेत। वरून खालून घ्यायचं व्हिडिओवर। या लेवलपर्यंत मिरच्या आपल्या जर कोरड्या झाल्या तर बघा मिरचींचा कलर चेंज झालाय। आधी आपल्या मिरच्या खूप हिरव्या वाटत होत्या, डार्क, आता ह्या थोड्याशा लाईट कलरमध्ये झालेल्या आहेत। तर अजून आपण यांना शिजू द्यायचे। आता याच्यावर झाकण ठेवायचे 5-6 मिनिटांसाठी। त्याच्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचं। 5 मिनिटं झाल्यानंतर
झाकण काढायचं आहे मिरच्यांवरचं आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. बघा मिरच्या पूर्ण कोरड्या झाल्या आहेत. त्यांना अजून व्यवस्थित जे आपली खरड लटकलेली असते ती व्यवस्थित खरडून घ्यायची आहे आणि हलवत राहायचं आहे. म्हणजे त्याच्यात थोडासाही पाण्याचा अंश राहायला नको. दह्यातलं जे पाणी असतं ना ते पूर्ण कोरडं झालं पाहिजे. या पद्धतीने हे दही या पद्धतीने आपल्याला कोरडं घट्ट दही असल्याचा हा फायदा असतो. हे सेम आपल्याला लोणच्याच्या रायत्यासारखं लागतं. जेव्हा आपण हे खातो ना सेम लोणच्यासारखं लागतं. तर आपण हे असं पुन्हा पुन्हा हलवत राहायचं. असं हलवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. मिरच्या इथेच राहू द्यायच्या कढईमध्ये जरा वेळ थंड होईपर्यंत. व्यवस्थित गार झाल्या का त्यांना एखाद्या वाटीत किंवा आपल्याला जर बरेच दिवस खायचे असतील तर आपण एखाद्या बरणीत भरू शकतो. काचेच्या बरणीत भरलं तर उत्तमच, किंवा प्लास्टिकच्या डब्यातही भरू शकतो. तर मिरच्या थंड झाल्यानंतर आपण अशा काढून घेतल्यात. बघा किती चमचमीत दिसत आहे मिरच्या. आणि ह्या जशा जशा आपल्या मुरतात ना मिरच्या तशा एकदम छान टेस्टी लागतात. 1-2 दिवसानंतर छान मुरून जातात ह्या मिरच्या लोणच्यासारख्या. मग आपण गरम गरम पोळी मिरचीवर वरून तेल टाकून खाऊ शकतो. आणि प्रवासात तर ह्या अजून पराठ्यासोबत पण खाऊ शकतो. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असेल तर नक्की ट्राय करा. तुम्हाला जर अजून काही नवीन रेसिपी शिकायच्या असतील तर नक्की मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आवडल्यास शेअरही करा. आणि अजून तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल तेही मला कमेंट करा. धन्यवाद.